आज मी चुलीवरती खूप दिवसांनी तीळ लावून बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत. त्या पण पातळ. कशा केलेत बघायचे आहेत का? माझं डेली रुटीन तर फिक्स असतं. सकाळ-सकाळी अंगण साफ करायचं, पाणी मारायचं आणि छान अशी रांगोळी काढून घ्यायची. त्याच्यानंतर देवपूजा करायची आणि आज 2-3 दिवस झाले तर थंडी तर बापरे एवढी सुटली आहे ना. आणि त्याच्यात मी आज केस धुतल्यामुळे तर मला जास्तीचीच थंडी वाजत होती. छान असा सकाळचा चहा घेतला साहेबांसोबत आणि शिव तर आमचा थंडीत पण अशा एवढ्या लवकर उठला होता. शेतातून दूध आल्यावरती दुसऱ्यांदा चहा झाला आणि अशा थंडीत चहा घेईल तेवढा कमी वाटतोय बघा. त्याच्यानंतर मग अथर्वाला आता शिव आणि पार्थसोबत अभ्यास करायसाठी त्यांचा थोडा वेळ अभ्यास घेतला. त्याच्यानंतर मी मोबाईल बघत बसले होते आणि शिव मांडीवरच माझ्या कसं झोपून गेलाय बघा. नाहीतर त्याला रोज झोपावं लागतं. तो झोपलाय म्हटलं माझी कामं पटकन आवरून घ्यायची म्हटलं. साहेब मला 2 दिवस झालं सांगत होते शर्टचं बटन तुटले. माझ्या लक्षात येत नव्हतं. लक्षात ठेवून पहिला ते काम केलं आणि त्याच्यानंतर दुपारी वेळ होता म्हटलं चला म्हटलं आता खूप दिवस झालं बाजरीच्या भाकरी केल्या नाहीत आणि खाऊ पण वाटत होत्या. चुलीवरची भाकरी खायची आहे म्हटल्यावर थोडी मेहनत तर जास्त घेतली पाहिजे. पण त्या मेहनतीपुढं खाण्याचा आनंद काही वेगळाच असतोय. पहिल्यांदा चुलीचा जुगाड केला, लाकडं गोळा केली आणि लाकडं काही लवकर पेटत नव्हती पावसात भिजल्यामुळं. मी सगळं सामान ऑलरेडी आणून ठेवलं होतं. तीळ, पाणी वगैरे जे लागते ते. जरा जास्त वेळ चूल जे पेटवत सोडली होती कारण की आर पडला की भाकरी छान होतात. मग लगेच मी पीठ मळून घेतलं, तवा ठेवला आणि शिव आणि पार्थची लुडबुड माझ्या पुढं तर चालूच होती. पहिली भाकरी जरा जाळ जास्त लागला होता, तवा तापला होता म्हणून करपली. पण पहिली भाकरी माझी खपली बरं का. शिव आणि पार्थने खाल्ली. तर दुसरी भाकरी बघा माझी एवढी भारी झाली होती ना. तिथून पुढच्या सगळ्याच भाकरी माझ्या एवढ्या छान झाल्या होत्या. आणि असं छान काहीतरी आपण काम करायला गेलो आणि छान होत असलं तर ते कंटाळा येत नाही बघा कोणत्या कामाला. आणि करेल तसं पुढे त्या करू पण वाटतात. आणि खायला पण चुलीवरच्या आराला लावलेल्या भाकरी एवढ्या भारी लागतात ना तीळ लावून. आणि मी 10-15 तरी भाकरी केल्या होत्या बरं का. जरा वारं जास्त असल्यामुळं बास केलं. त्याच्यानंतर गरम गरम भाकरीला तूप आणि चटणी लावून खायचा काय आनंद वेगळाच असतो. कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर मी बाजरीच्या भाकरीसोबत वाटाण्याची आमटी आणि छान अशी कढी केली होती. कढी आज लाल झाली होती कारण की आज मी त्याच्यात हिरवी मिरची टाकली नव्हती, मसाल्याची चटणी टाकली होती.